एकदम डिलिशियस पास्ता खावासा वाटतोय। मग बनवूया आज आपण चमचमीत चीजी पनीर मसाला पास्ता एकदम इंडियन स्टाईलमध्ये। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। पास्ता शिजवण्यासाठी आपण इथं 2.5 कप पाणी बॉईल केले आणि 1 टीस्पून तेल टाकूया। यावर आपण साधारण 1 टीस्पून मीठ टाकूया। 1 कप गव्हाचा पास्ता ह्यात आपण टाकूया आणि साधारण 5 ते 7 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता छान आपला पास्ता शिजलाय। आता एका चाळणीवरती आपण हा पास्ता काढून घेऊया, सगळं पाणी गाळून घेऊया। तर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इथं खूप छान छान आणि वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो। पास्त्यावरती आता आपण थंड पाणी टाकूया, ह्याने याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि छान मोकळा होईल। इकडे पॅन मध्ये आपण थोडं तेल गरम करूया। ह्यावर आता आपण 1/4 कप आलं बारीक चॉप करून आणि 1/4 कप लसूण बारीक चॉप करून टाकूया आणि हे सगळं तेलावरती छान सॉटे करून घेऊया। लाईट गोल्डन रंगावरती आपल्याला हे आलं आणि लसूण परतून घ्यायचे। मग ह्याच्यावर आपण 1 कप बारीक चॉप केलेला कांदा टाकून कांद्याला व्यवस्थित ह्याच्यात परतून घेऊया। यावर आता आपण 1/4 कप चॉप केलेला गाजर, 1/4 कप चॉप केलेले फ्रेंच बीन्स, 1/4 कप चॉप केलेली ढोबळी मिरची, अर्धा कप चॉप केलेला फ्लावर हे सगळं टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, क्रिस्पी परतून घ्यायच्या आहेत, म्हणून ह्याला छान आपण तेलावरती मस्तपैकी परतून घेऊया। किती सुंदर रंग दिसतोय ना भाज्यांचा, एकदम कलरफुल वाटतायत या भाज्या। यावर आता आपण टाकूया अर्धा कप बॉईल केलेले स्वीट कॉर्न आणि पाव कप बॉईल केलेले वाटाणे आणि हे सगळं परत व्यवस्थित परतून घेऊया। भरपूर भाज्यांनी लोडेड असा हेल्दी पास्ता आहे हा। तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या छान क्रिस्पी परतून झालेल्या आहेत। यावर आता आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून लाल तिखट आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर अर्धा कप टोमॅटोची प्युरी टाकूया आणि सगळं मिक्स करून घेऊया। या टोमॅटोच्या प्युरीला आपण साधारण 2 मिनिटं या भाज्यांमध्ये शिजवून घेऊया। यावर आता आपण टाकूया 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस, अर्धा टीस्पून कुटलेली काळी मिरी, अर्धा टीस्पून रेड चिली सॉस आणि अर्धा टीस्पून सोया सॉस आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा ना पास्त्याचा इंडियनाइज्ड व्हर्जन आहे, ह्याच्यात वेगवेगळे चायनीज सॉसेसही आपण टाकतोय आणि इंडियन मसालेही टाकतोय, पण टेस्टी आणि भारी होतो हा पास्ता एकदम, हे मात्र नक्की। छान मिक्स करून झालं की आता आपण ह्याच्यावर 1 कप किसलेलं पनीर टाकूया किंवा कुस्करलेलं पनीर टाकूया आणि हे पनीर आपल्या या सगळ्या भाज्या आणि मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पनीर आणि या भाज्यांमुळे आपल्या पास्त्याला खूपच छान मस्त हेल्दी होतो हा पास्ता। यावर आता आपण कुक केलेला पास्ता टाकूया। व्हीट पास्ता मी इथं वापरलेला आहे आणि पास्ता टाकल्यावरती अगदी जेंटली हलक्या हाताने आपल्याला हे सगळं परतून घ्यायचंय। हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचंय, कारण पास्ता आपला तुटू शकतो। तुम्ही बघू शकता किती मस्त पास्ता मिक्स झालेला आहे, सगळ्या भाज्याही छान क्रिस्पी शिजलेल्या आहेत। आता ह्याला मस्त प्लेटिंग करायचं गरमागरम आणि वरती भरपूर चीज ग्रेट करून टाकायचं। डिलिशियस यमी टेस्टी पनीर मसाला पास्ता रेडी आहे इंडियन स्टाईलमध्ये। तुम्ही एकदा हा पास्ता अशा प्रकारे बनवला ना, नेहमी असाच बनवून खाणार, हे मात्र नक्की। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी काय करायचं आहे, मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।